ಸದ್ಯ ಪ್ರಸ್ತುತ ಕದನ ವಿರಾಮದ ಬಳಿಕ ಅಥವಾ ಯುದ್ಧ ವಿರಾಮದ ಬಳಿಕ ಸಹಜ ಸ್ಥಿತಿಯ ಕಡೆಗೆ ಕಾಶ್ಮೀರ ಸಾಗ್ತಾ ಇದೆ. ಜಮ್ಮು ಕಾಶ್ಮೀರದಲ್ಲಿ ವ್ಯಾಪಾರ ವಹಿವಾಟು ಶುರುವಾಗಿದೆ. ಸಹಜ ಸ್ಥಿತಿ ಅಂದ್ರೆ ಏನು, ಈ ಮೊನ್ನೆ ಪಹಲ್ಗಾಮ್ ಅಟ್ಯಾಕ್ ಕಿಂತ ಮುಂಚೆ ಇತ್ತಲ್ಲ ಆ ರೀತಿಯಾಗಂತ ನಾವು ಇಲ್ಲಿ ಕನ್ಸಿಡರ್ ಮಾಡೋಕ್ಕಾಗದೆ ಹೋದ್ರು ಕೂಡ ತೀರಾ ಒಂದು 15 ದಿನದಿಂದ ಏನೋ ಒಂದು ಟೆನ್ಷನ್ಸ್ ಇತ್ತು, ಭೀತಿ ಇತ್ತು. ಮಾರ್ಕೆಟ್ಗಳು ಸರಿಯಾಗಿ ತೆರೀತಾ ಇರಲಿಲ್ಲ, ಮಳಿಗೆಗಳನ್ನು ತೆರೆಯಲಾಗ್ತಾ ಇರಲಿಲ್ಲ, ಅಗತ್ಯ ವಸ್ತುಗಳು ಸರಿಯಾಗಿ ಸಿಗ್ತಾ ಇರಲಿಲ್ಲ. ಆದರೆ ಈಗ ಸಹಜ ಸ್ಥಿತಿಗೆ ಹೋಗುವಂಥ ಮುನ್ಸೂಚನೆಗಳು ಸಿಗ್ತಾ ಇದೆ. ಜಮ್ಮು ಕಾಶ್ಮೀರದಲ್ಲಿ ವ್ಯಾಪಾರ ವಹಿವಾಟು ಶುರುವಾಗಿದೆ. ಯುದ್ಧದ ಭೀತಿಯಿಂದ ಹೊರಗೆ ಬರ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಜನತೆ. ಅಂದರೆ ಯುದ್ಧದ ಭೀತಿಯನ್ನು ಪಕ್ಕಕ್ಕಿಟ್ಟು ಜನತೆ ಹೊರಗೆ ಬರ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ದಿನನಿತ್ಯದ ಕಾರ್ಯಗಳಲ್ಲಿ ಚಟುವಟಿಕೆಗಳಲ್ಲಿ ಜನ ತೊಡಗಿದ್ದಾರೆ. ನಾವು ಪ್ರತಿನಿಧಿ ಹರೀಶ್ ಇದಕ್ಕೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಂಗೆ ಒಂದು ರಿಪೋರ್ಟ್ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ, ಅಲ್ಲಿಂದ ಬನ್ನಿ ನೋಡೋಣ. ಭಾರತ ಹಾಗೂ ಪಾಕಿಸ್ತಾನದ ನಡುವೆ ಉದ್ವಿಗ್ನತೆ ನಿಂತಿದೆ. ಕದನ ವಿರಾಮ ಘೋಷಣೆ ಆಗಿರುವಂತಹದ್ದು. ಕದನ ವಿರಾಮ ಘೋಷಣೆ ಆದ ಬಳಿಕ ಜಮ್ಮುವಿನ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಹೇಗಿದೆ ಅನ್ನುವಂತಹದನ್ನ ತೋರಿಸುವಂತ ಪ್ರಯತ್ನ. ನಾನೀಗ ಒಂದು ಪ್ರಮುಖ ಮಾರುಕಟ್ಟೆಯಲ್ಲಿದ್ದೇನೆ. ಜನ ಎಲ್ಲರೂ ಕೂಡ ಹೊರಗಡೆ ಬರ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಭಯ ಭೀತಿ ಕಡಿಮೆ ಆಗಿದೆ. ಎಲ್ಲರೂ ಖರೀದಿಯ ಭರಾಟೆಗಳು ಕೂಡ ನಡೀತಾ ಇದೆ. ಅಂಗಡಿಗಳೆಲ್ಲವೂ ಕೂಡ ಓಪನ್ ಆಗಿರುವಂತಹದ್ದು. ಮತ್ತೆ ದೈನಂದಿನ ವ್ಯವಹಾರಗಳು ವಹಿವಾಟು ಹೇಗೆ ನಡೀತಾ ಇದ್ವು ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ನಡೀತಾ ಇರುವಂತಹದ್ದು. ಕದನ ವಿರಾಮ ಘೋಷಣೆಯಾಗಿ 2 ದಿವಸಗಳು ಕಳೆದಿದೆ. ನಿನ್ನೆ ರಾತ್ರಿ ಯಾವುದೇ ರೀತಿಯಾದಂತಹ ಬಾಂಬಿಂಗ್ ಆಗಿರ್ಬೋದು, ಶೆಲ್ಲಿಂಗ್ ಆಗಿರ್ಬೋದು, ಯಾವುದೇ ರೀತಿಯಾದಂತಹ ದಾಳಿ ಪ್ರತಿದಾಳಿ ನಡೆದಿಲ್ಲ. ಶಾಂತವಾಗಿರುವಂತಹದ್ದು. ಗಡಿಯಲ್ಲೂ ಶಾಂತವಾಗಿದೆ. ಮತ್ತು ನಗರ ಪ್ರದೇಶಗಳಲ್ಲೂ ಕೂಡ ಜನರು ಯಾವುದೇ ಭಯ ಇಲ್ಲದಲೇ ರಸ್ತೆಗೆ ಬರ್ತಿದ್ದಾರೆ. ಮತ್ತು ನಾರ್ಮಲೈಸ್ ಆಗ್ತಾ ಇರುವಂತಹದ್ದು ಜಮ್ಮು ನಗರ. ನಾನು ಇಲ್ಲಿ ಸ್ಥಳೀಯರನ್ನ ಮಾತಾಡಿಸ್ತಾ ಹೋಗ್ತೀನಿ. ಇದ್ರ ಬಗ್ಗೆ ಹೇಗಿದೆ ಪರಿಸ್ಥಿತಿ, ಹೇಗೆ ಅನ್ನುವಂಥ ನಿಟ್ಟಿನಲ್ಲಿ. सर अभी क्या है माहौल अभी वो सीज फायर होने के बाद? बहुत अच्छा माहौल है. देखो, लड़ाई लगना ये बड़ा अच्छी बात नहीं है. अगर लड़ाई लगे तो नुकसान कितना होता है, दोनों साइड से नुकसान है. ये हमारे जो प्राइम मिनिस्टर साहब ने बड़ा अच्छा किया, जो इन्होंने फैसला लिया और उनकी अच्छी पढ़ाई की इन्होंने, कोई इनको छोड़ा नहीं उन्होंने, वो चाहिए भी थी. तो ऐसी बात है कि ये हमारी जो कंट्री है डेवलपिंग कंट्री है, ये डेवलप हो रही है. अगर हम यही इन्हीं चक्करों में रहेंगे तो फिर हम डेवलप नहीं हो सकते. हमें थोड़ा बहुत जो भी हुआ बड़ा अच्छा हुआ. हमने बहुत ही नुकसान किया उनका और ये करना भी चाहिए था. आगे से ये अगर कोई ऐसा कदम उठाएंगे तो बड़ा सोच समझ के उठाएंगे. तो बाकी इससे क्या होगा, हमारा जो आगे सीजन आने वाला है ये अपना अमरनाथ यात्रा का, इससे हमें बड़ा लाभ होगा. हमें हमारा सीजन लग सकता है, जिससे हमें बड़ा फ़ायदा हो सकता है. अदरवाइज क्या होता है, वो भी हमारा सीजन मारा जाता तो हमारा काम काज आगे ही आपको पता है कि है नहीं है, तो इससे हमें बड़ा नुकसान होता. हम चाहते हैं कि ये बहुत अच्छा हुआ, लड़ाई ख़त्म हुई है. हम बड़े ठीक खुश. पाकिस्तान का बारे में विश्वास रख सकता है वो सीज फायर उल्लंघन नहीं करेगा? बोल के वो बिल्कुल कोई यकीन नहीं हो सकता. हाँ, डंडे के जोर से जो इनका आज कोई बात होगी, इनकी आज 12 तारीख बात है, अगर डंडे के जोर से ये प्रेशराइज किए जाएंगे देन ये मानेंगे. हाँ, इन्होंने ये कहा है इंडिया ने कि अगर कुछ भी ये करता है, एक भी पॉइंट अपना मिलिटेंसी करता है, कुछ भी कोई पंगा लेता है तो वो जंग मानी जाएगी. भारत का एक ही मांग है, पाकिस्तान में उग्रवाद खत्म होना चाहिए. बिल्कुल बिल्कुल, हमारा तो यही है कि हम कहते हैं कि उग्रवाद कहीं भी नहीं होना चाहिए. हिंदुस्तान में नहीं, कहीं भी नहीं होना चाहिए, कहीं पूरे विश्व में नहीं होना चाहिए. ये एक इन्होंने जो पूरा मिलिटेंसी का जो अड्डा है वो पाकिस्तानी है. सारे मिलिटेंट यही तैयार करता है और यही तैयार करके बेचता है. यहाँ से शुरुआत होती है. ये मेन अड्डे वहीं हैं, पाकिस्तान में ही है ये मिलिटेंसी. पूरा वर्ल्ड दुखी है इससे, पूरी दुनिया दुखी है इससे. कल रात बॉम्बिंग शेलिंग कुछ नहीं हुआ है? नथिंग कुछ नहीं हुआ, कुछ नहीं हुआ. परसों इन्होंने सीज फायर को तोड़ा था, 3-4 आफ्टर एक घंटे के बाद ही तोड़ दिया था. तो वो फिर इनके सुबह 5:30-6 बजे फिर 5 बजे इनका सीज फायर हुआ, फिर बंद किया इन्होंने. वो भी थ्रेट दिया हमारे फॉरेन सेक्रेटरी ने कि इसका मतलब है कि हम जंग शुरू कर दें, समझिए जंग शुरू है, फिर आप देख लो फिर उसे. ಇಲ್ಲಿನ ಸ್ಥಳೀಯರು ಹೇಳ್ತಿರುವಂತಹದ್ದು ಯುದ್ಧ ನಿಂತಿದ್ದು ಒಳ್ಳೆದಾಯಿತು, ಕದನ ವಿರಾಮ ಘೋಷಣೆ ಆಗಿದ್ದು ಕೂಡ ಒಳ್ಳೆದಾಯಿತು. ಆದರೆ ಪಾಕಿಸ್ತಾನದಲ್ಲಿ ಉಗ್ರವಾದ ನಿಲ್ಲಬೇಕು, ಉಗ್ರರಿಗೆ ಏನು ಅವರು ಪೋಷಣೆಯನ್ನು ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅದು ನಿಲ್ಲಬೇಕು ಅನ್ನುವಂಥ ಆಶಯವನ್ನು ಇಲ್ಲಿನ ಸ್ಥಳೀಯರು ವ್ಯಕ್ತಪಡಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಕ್ಯಾಮ್ರಾ ಪರ್ಸನ್ ಅಜಯ್ ಜೊತೆಗೆ ಹರೀಶ್, TV9 ಜಮ್ಮು.